नुकतेच 8 दिवसापूर्वीपासून पाऊस बंद होता, मात्र 2 दिवसापासून पावसाने थैमान घातला आणि जनजीवन ह्या विस्कळीत झालेला पाहायला मिळत आहे। मेलघाटमध्ये अतिदुर्गम भागातील गावाचा संपर्क तुटला। अशात 2 दिवसाच्या दमदार पावसामुळे अनेक भागामध्ये नुकसानीचा पाहायला आपल्याला मिळत आहे। अशातच अचलपूर तालुक्यातील पत्रोट ग्रामपंचायत अंतर्गत लामखाडे प्लॉट मधील पोलीस स्टेशन बस स्टँडच्या मागे लामखाडे प्लॉट मधील एक विहीर पूर्णतः पावसामुळे खचली आणि आपण संपूर्ण दृश्य आपल्या सहारा समाजाच्या माध्यमातून दाखवतो। हीच ती विहीर आहे की या विहीरमध्ये या आधी 2 ते 3 शेळी म्हणजे बकरी त्या पडून मरण पावलेल्या होत्या आणि आता खचलेला भाग आपण दाखवतो आपल्या कॅमेरामध्ये। आणि कालच्या 2 दिवसाच्या पावसामुळे संपूर्ण आजूबाजूचा हे जे विहिरीचा हे आहे ते संपूर्ण खचलेला आहे आणि जवळपास विहीर ही 100 ते 125 फूट खोल आहे। आता इथे आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारे जे वस्ती आहे हे लोक आहेत, यांच्या घरामधून जे जनावर निघतात त्या जनावरांना सुद्धा आणि मनुष्यांना सुद्धा जीवाला धोका झालेला आहे। आणि यासाठी आपण हे उच्चांक करण्यासाठी इथे आलेलो आहोत। आपण संपूर्ण आढावा सहारा समाजाच्या माध्यमातून आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ आणि प्रशासनासमोर मांडणार। आपल्यासोबत येथील स्थानिक नागरिक आहेत आणि स्थानिक नागरिकाशी आपण संवाद करणार आहे। काय सांगाल, ही विहीर खचलेली आहे आणि 2 दिवसाच्या पावसामुळे संपूर्ण विहीर आणि जवळपास 40-50 वर्ष अगोदरची शेतातली विहीर आहे आणि अजूनपर्यंत ते बुजवल्या गेली नाही आणि याच्यामध्ये 3 शेळ्या बेड्या। ग्राम पंचायत को 3 से 4 बार बोले, ग्राम पंचायत में आके भी देखी, हमने ये बोले अब घाता का इसको मुंजना पड़ता। ग्राम पंचायत बोले हमारे अंडर में नहीं आता, उन्होंने मुंजे नहीं। हमने उनको 3 से 4 बार बोल दिए, आज से 4 साल पहले भी बोले कि इसको मुंजना पड़ता, उन्होंने मुंजे नहीं। इसमें 3-4 जानवर भी गिर के मरे, हमारे बकरा भी मरे इसमें गिर के। अभी पिछले टाइम में 2 महीने पहले बकरी मरी। अब उनको हम बोल के थक गए, बोलते हमारे अंडर में आता नहीं, ग्राम पंचायत वाले बोलते। काय सांगाल, तुमच्या घराला लागून ती विहीर आहे आणि विहीर खचलेली आहे, काय सांगाल? आम्हाला धोका आहे, आमच्या ढोर बांधले आहे कोट्यात, लहान लेकराला धोका है। क्या बोलेंगे इतने एरिया में रहते आप, बच्चे भी आते, जानवर भी आते, नुकसान है हमको उससे, बच्चे आते इधर खेलने को। आपल्यासोबत येथील जे स्थानिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे। काय सांगाल या संदर्भात? आम्ही सकाळी ग्रामपंचायतला फोन केला असता, ग्रामपंचायत म्हणे की याची जबाबदारी आमच्या इकडे नाही आहे। तरी तुम्ही ज्याच्या इकडे लेआउट केलेला आहे, ज्याचं शेत आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा। त्याच्या कॉन्टॅक्ट केला असता ते म्हणे याचा एनए झालेला आहे, एनए नकाशा केल्याशिवाय याचा एनए होत नाही। हे विहीर तर त्यांनी जर विहीर नसून दाखवली तर सर्वस्व अधिकारी याच्यामध्ये जबाबदार आहे आणि जर जीवितहानी काही झाली तर सर्वस्व ग्रामपंचायत आणि वरचे अधिकारी याच्यावर जबाबदार राहणार आहे जीवितहानी झाल्यास। आपण बघतो आहोत की स्थानिकांनी या संदर्भात ग्रामपंचायतला अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत आणि ग्रामपंचायतने त्याला टाळाटाळ केली आणि आता ती विहीर संपूर्ण खचलेली आहे। यामध्ये 3 जनावरांचा मृत्यू झालेला आहे आणि भविष्यामध्ये जर कदाचित एखाद्या मनुष्याचा वध गेला तर त्यावेळेस प्रशासन जागणार का, हा प्रश्न एक निर्माण होतो। आणि अशातच जिथं आजूबाजूला परिसर आहे आणि परिसरातले लहान मुलं आणि त्याला विहिरीलाच लागून त्यांच्यावाला जो वास्तव्य आहे, जे घर आहे ते रहिवासी त्यांचे सुद्धा जनावरे याच मार्गाने निघतात। परंतु आता ते संपूर्ण आपण दाखवत आहोत की संपूर्ण जमीन ते खचत चाललेली आहे आणि विहीर जवळपास 130 फूट खोल आहे आणि याची जबाबदारी प्रशासनाने ग्रामपंचायतने घ्यायला पाहिजे। मात्र ग्रामपंचायतने सांगितलं की याचा येणे आणि टेक्निकल प्रॉब्लेम सांगिततात, मात्र ज्यावेळेस ग्रामपंचायतचा लेआउट आपल्याला ग्रामपंचायतला लागतो आणि संपूर्ण जबाबदारी ही ग्रामपंचायतकडे येते। आता ग्रामपंचायतने यावर तरतूद करून त्याचा उपाययोजना करून ते पूर्णतः बुजून टाकण्यात यावी, अन्यथा एखादी जर कदाचित दुर्घटना झाली तर याला ग्रामपंचायत जबाबदार राहील आणि स्थानिक प्रशासन याला जबाबदार राहील। यासाठी म्हणजे दुर्घटना होण्याआधीच त्यांनी त्याच्यावर उपाययोजना करावी, अन्यथा एखादी कदाचित मनुष्याची जर घटना झाली, विहिरीमध्ये पडून जर मरण पावला तर याला जबाबदार कोण, हा एक प्रश्न निर्माण होतो। आणि आपल्या ग्रामपंचायत दाखवता की ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारा संदर्भात आपण अनेकदा बातम्या टाकलेल्या लेआउट आहे आणि लेआउट मध्ये अजूनपर्यंत रस्त्याची व्यवस्था नाही आहे। नागरिक आपल्या पाणी पावसामध्ये जीव धोक्यात घेऊन वास्तव्य करतात आणि आपण बघतो की इतकं मोठं ग्राउंड आहे, या ग्राउंड मध्ये सुद्धा
घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे, जिकडे तिकडे आपल्याला घाण पाहायला मिळतो। आणि आज जी दुर्घटना आज जी घटना घडलेली आहे की संपूर्ण विहीर ते खचलेली आहे, अजूनपर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाचा एकही अधिकारी इथं आलेला नाही आहे। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घेऊन त्यांना ते विहीर बुजून टाकावा आणि कोणाची कुठली जीवितहानी न व्हावी यासाठी त्यांनी दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। सारा समाजासाठी रुपेश फरकुंडे, अमरावती। वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही, होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे। आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे। वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का? होय, अनेक आधुनिक उपचार जसे की IUI, IVF, ICSI या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे। तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का? तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला, जयस्तंभ चौक, परतवाडा। उपलब्ध सुविधा: सोनोग्राफी, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार, गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया, शासनमान्य गर्भपात सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण उपचार, मासिक पाळी संबंधित समस्या। आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा। डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले, प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8369534911।